ग्राफ कसा काढतोय बघा. डेव्हिएशन, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आपण स्टडी करतोय राऊल्स लॉचं. डेव्हिएशन स्टडी करत असताना ग्राफ काय येतोय, इकडे मी घेतला x1 इज इक्वल टू 0 म्हणजे इथं P2 0 असणार, x2 इज इक्वल टू 1 म्हणजे इथं P2 0 असणार, x1 इज इक्वल टू 1 म्हटल्यानंतर इथं P1 असणार, x2 इज इक्वल टू 0 म्हटल्यानंतर ठीक आहे तिकडे P1च येणार. आता काय करतोय मी, ग्राफ कसा प्लॉट करतो बघा. x1 इज इक्वल टू 0 आहे म्हणजे मी जसं इकडं जाणार तसं x1 तुमचा काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार. इथून हा तुमचा x1 वाढत चालला, इथं 0 आहे, इथं 0 इथं आल्यानंतर काय येणार आहे 0.5 होणार आहे, नंतर इथे गेलो 0.7 होणार आहे, नंतर इथे गेलो 0.8 होणार आहे, नंतर 1 होणार आहे. ठीक आहे, हा ग्राफ मी इकडे प्लॉट केला. आता x2 इकडे वाढत चालला आहे, x2 वाढत चालतं आहे म्हणजे तो ग्राफ कसा येतो बघा, हा ग्राफ आला इकडं. ठीक आहे, हा तुमचा रेग्युलरचा ग्राफ आला आणि हा पॉईंट मी ज्यावेळेस एकमेकाशी अटॅच करणार त्यावेळेस मला काय मिळणार आहे, PT इज इक्वल टू, इथं कोण आहे बघा तुमचा P10 प्लस P20, PT इज इक्वल टू P10 प्लस PT0. आता आपल्याला डेव्हिएशन कसं मिळतं आहे, डेव्हिएशन कुठल्या टाईपचं आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे. डेव्हिएशन कसं आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे. पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे म्हणजे काय, एक्सपेक्ट केलेल्या व्हॅल्यूपेक्षा येणारी व्हॅल्यू कशी असणार, जास्त असणार आहे. पॉझिटिव्ह डेव्हिएशन असेल तर येणारी व्हॅल्यू जास्त असणार, म्हणजे ती कशी येणार आहे बघा. दिस वन इज द ग्राफ फॉर पॉझिटिव्ह डेव्हिएशन. हा ग्राफ आला पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा, हा ग्राफ आला पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा. हा ग्राफ कसा आला बघा, दिस ग्राफ इज फॉर निगेटिव्ह डेव्हिएशन. हा ग्राफ कोणासाठी आला, निगेटिव्ह डेव्हिएशनसाठी आला. हा ग्राफ कोणासाठी सॉरी पॉझिटिव्ह डेव्हिएशनच असणार आहे, पण हा तुमचा सेकंड कंपोनंटसाठी. हे बघा, हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आता ह्या P20 आणि P10 मध्ये हा जे टोटल वेपर प्रेशर तुम्हाला मिळणार आहे ते कसं असेल बघा. दिस वन इज द ग्राफ फॉर टोटल वेपर प्रेशर. पॉझिटिव्ह डेव्हिएशन येत असेल तर टोटल वेपर प्रेशरचा. आता बघा ग्राफ मी दोन पॉईंट्समध्ये किंवा दोन प्रकारे काढू शकतो आहे. जर मी हा काढत असेल तर राऊल्स लॉ फॉलो करणारा ग्राफ आहे. हा स्ट्रेट लाईन येत असेल तर राऊल्स लॉ फॉलो करणारा ग्राफ आहे. हा स्ट्रेट लाईन येत असेल तर राऊल्स लॉ फॉलो करणारा ग्राफ आहे. देअर इज नो एनी डेव्हिएशन, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. ज्यावेळेस मी ग्राफ वरती दाखवतो आहे म्हणजे इथं डेफिनेटली डेव्हिएशन कसं येतं, पॉझिटिव्ह येतं आहे. इथं मी ग्राफ वरती दाखवतो म्हणजे डेव्हिएशन कसं येतं आहे, पॉझिटिव्ह येतं आहे. फक्त आपल्याला गोष्ट काय लक्षात ठेवायची बघा, ह्या ग्राफमध्ये कुठला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, दोन पॉईंट आपण लक्षात ठेवणार आहे. जे तुमचं सोल्युशन असेल, सोल्युशनचं जे वेपर प्रेशर असेल, सोल्युशनचा वेपर प्रेशर पहिल्या कंडिशनमध्ये किंवा पहिल्या ग्राफमध्ये लक्षात ठेवा. जे काही दोन कंपोनंट आहेत, आता बघा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, जे तुमचं सोल्युशन आहे हा तुमचा वेपर प्रेशरचा ग्राफ आहे, सोल्युशनच्या वेपर प्रेशरचा ग्राफ आहे. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन तुमच्या P10 पेक्षा मॅक्झिमम असेल, नो डाऊट. म्हणजे एका कंपोनंटपेक्षा वेपर प्रेशर जास्त असेल, पण दुसऱ्या कंपोनंटपेक्षा वेपर प्रेशर तुमचं कसं यायला पाहिजे. समजा हा सेकंड कंपोनंट आहे, त्याचं वेपर प्रेशर हे आहे, तर ह्या सेकंड कंपोनंटच्या वेपर प्रेशरपेक्षा तुमच्या टोटल सोल्युशनचं वेपर प्रेशर कसं यायला पाहिजे, लो यायला पाहिजे, कमी असलं पाहिजे. ही पहिली कंडिशन आहे. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये काय होते, समजा मी हा ग्राफ असा काढला, दिस ग्राफ इज ऑल्सो परमिसेबल. कारण दोन टाईपचे ग्राफ आहे. फर्स्ट टाईपमध्ये मी काय सांगितलं आहे, दोन्हीपैकी एक जो कंपोनंट असेल त्या एका कंपोनंटपेक्षा वेपर प्रेशर जास्त असेल तर चालेल, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पण सेकंड कंपोनंटपेक्षा वेपर प्रेशर कमी असायला पाहिजे, फर्स्ट टाईपचा ग्राफ. आता सेकंड टाईपमध्ये मी काय सांगतो आहे की बोथ जे कंपोनंट असतील P1 ॲज वेल ॲज P2 जे काही वेपर प्रेशर दोन कंपोनंटचे येणार ते कसे असणार, ते बोथ वेपर प्रेशर ऑफ दिस कंपोनंट्स आर लोअर दॅन टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा किंवा रिमाइंड करा. दोन ग्राफ आपण इथं काढतोय. पहिल्या ग्राफमध्ये ह्या दोन्हीपैकी एका कंपोनंटचं वेपर प्रेशर सोल्युशनच्या वेपर प्रेशरपेक्षा जास्त असावं, हा पहिल्या टाईपचा ग्राफ. सेकंड टाईपमध्ये काय, सेकंड टाईपमध्ये जो तुम्ही ग्राफ प्लॉट करणार त्याच्यामध्ये काय असणार, बोथ कंपोनंटचं वेपर प्रेशर लो असेल ॲज कम्पेअर टू सोल्युशन, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आता मी हा ग्राफ काढतोय बघा, हे एका कंपोनंटचं वेपर प्रेशर, हे दुसऱ्या कंपोनंटचं वेपर प्रेशर. जर मी हा पॉईंट प्लॉट केला तर बघा, हे बघा हे वेपर प्रेशर मला जास्त दिसतं. हा जो मी ग्राफ प्लॉट केला आहे इथं मला वेपर प्रेशर जास्त दिसतं. हे बघा हे पण जास्त, हे पण जास्त. म्हणजे सांगताना काय सांगायचं आहे, दोन्ही कंपोनंटच्या वेपर प्रेशरपेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर जास्त. दोन गोष्टी लक्षात आले का बघा. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट काय बघा, हा ग्राफ प्लॉट झाला. आता नेक्स्ट पॉईंट म्हणजे सर असे कुठले सोल्युशन्स असतील की जे राऊल्स लॉवरती पॉझिटिव्ह डेव्हिएशन शो करतात, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा ग्राफ मी ऑलरेडी प्लॉट केला आहे, तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून घ्या. हां, आता डेव्हिएशन कसे असतील, पॉझिटिव्ह डेव्हिएशन शो करणारे कुठले असतील ते पण माहिती असायला पाहिजे. थेरोटिकल अभ्यास करून चालत नाही. पॉझिटिव्ह डेव्हिएशन शो करणारे अशा काहीतरी सोल्युशन्स असतील ना की जे पॉझिटिव्ह डेव्हिएशन शो करतात. चला घ्या एक एक्झाम्पल.
एक एक्झाम्पल मी घेतलं H2O, वॉटर आहे, वॉटर मी बेन्झिनमध्ये ॲड केला आहे. वॉटर मी कशामध्ये ॲड केला? बेन्झिनमध्ये ॲड केला. आता लक्षात ठेवा बरं का, आपल्याला ऑब्झर्व काय झालं आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ कशामध्ये प्रेझेंट असणारा, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ प्रेझेंट कशामध्ये आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ बघा, हा तुमचा कन्सिडर करा. आता H2O म्हणजे मी त्याला सॉल्व्हंट म्हणणार आहे. हे सोल्युशन, सॉल्व्हंट, सोल्यूट हे समजून घ्या, तरच पुढं तुम्ही जाऊ शकणार आहे ह्या चॅप्टरमध्ये. नाहीतर तुम्ही तुमच्या गाडीला तिथंच ब्रेक लागला आहे. इथं कोण आला तुमचा, सॉल्व्हंट पण आला ॲज वेल ॲज, आता मी वरती H2O लिहिला आहे म्हणून मी अगोदर सॉल्व्हंट लिहितो, सॉल्व्हंट पण आला ॲज वेल ॲज कोण आला, सोल्यूट पण आला, सोल्यूट ॲज वेल ॲज सॉल्व्हंट. आता घडतंय काय बघा, आपण सांगताना काय सांगितलं आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट इन सोल्युशन इज विकर दॅन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट इन प्युअर कंपोनंट. हे आपण स्टेटमेंट लिहिलं आहे पॉझिटिव्ह डेव्हिएशन शो करण्याचं. आता असं कशामुळं ते एकदा क्लिअर करा. हा सोल्यूट आहे, हा तुमचा सॉल्व्हंट आहे. झालं आहे काय बघा, H2O, दोन शब्द मी तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवा म्हणलं आहे. FON. फोन कुठं बोललो होतो बघा, ज्यांनी आत्तापर्यंतचे लेक्चर व्यवस्थित अरेंज केले असतील त्यांना हे 0 मिनिटामध्ये लक्षात येणार आहे, सरनी इथं फोन का लिहिला. फोन काय इंडिकेट करतो, फ्लोरीन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. जर तुमच्या हायड्रोजनने फ्लोरीन, ऑक्सिजन अँड नायट्रोजनसोबत बॉन्ड फॉर्म केला असेल तर, इफ युअर हायड्रोजन फॉर्म्स ए बॉन्ड विथ फ्लोरीन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन, दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज व्हॉट, दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्ड. तो बॉन्ड कुठला असतो, हायड्रोजन बॉन्ड असतो. आणि लक्षात ठेवा, हायड्रोजन बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन, हायड्रोजन बॉन्ड हा तुमचा स्ट्रॉंग असतो. हायड्रोजन बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंग दॅन. हायड्रोजन बॉन्ड हा तुमचा स्ट्रॉंगर असतो ॲज कम्पेअर टू कोव्हॅलंट बॉन्ड. जे काही तुमचे बाकीचे बॉन्ड आहेत त्या बॉन्डमध्ये, आता इथे ह्या दोघांचं मी कंपॅरिझन केलं तर मला ऑब्झर्व काय झालं आहे, दिस ऑक्सिजन फॉर्म्स ए बॉन्ड विथ हायड्रोजन सो दॅट द बॉन्ड प्रेझेंट इन ऑक्सिजन अँड हायड्रोजन, दिस बॉन्ड इज द स्ट्रॉंग बॉन्ड. म्हणजे इथं असणारा बॉन्ड कसा आहे हो, स्ट्रॉंग बॉन्ड आहे. जर स्ट्रॉंग बॉन्डिंग असेल तर तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी मला एनर्जी जास्त लागणार आहे. जर मी एनर्जी जास्त देत असेल म्हणजे त्याचं वेपर प्रेशर कसं असणार आहे, जास्त असणार आहे का लो असणार आहे, वेपर प्रेशर लो असेल का जास्त असेल. बॉन्ड स्ट्रॉंग आहे, बॉन्ड मला ब्रेक करायचं म्हणजे हीट जास्त द्यायला लागणार, म्हणजे तो लेट वेपर फॉर्म करणार. जर लेट वेपर फॉर्म करत असेल तर वेपर प्रेशर कमी असणार. ठीक आहे, आता पुढची गोष्ट काय, मला हे वेपर प्रेशर कमी आहे ॲज कम्पेअर टू दिस. नाही तर असं म्हणू नका की सर वॉटरचं वेपर प्रेशर कमी असतं. ठीक आहे, आता काय होतं, हा H2 आहे, H2 हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये प्रेझेंट असणारा बॉन्ड स्ट्रॉंग आहे. C2H6 मध्ये प्रेझेंट असणारा बॉन्ड जो असेल तो असेल, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. ठीक आहे, आता हा कोण आहे बघा तुमचा H2O C6H6, बेन्झिन आणि वॉटरमध्ये बॉन्ड फॉर्म झाला आहे म्हणजे डेफिनेटली हायड्रोजन आणि ऑक्सिजनमधला बॉन्ड ब्रेक झाला. म्हणजे इथं बॉन्ड कसं यायला पाहिजे, मग वीक यायला पाहिजे का स्ट्रॉंग यायला पाहिजे, बॉन्ड वीक येईल का स्ट्रॉंग येईल, वीक येणार का स्ट्रॉंग येणार. हा बघा, हा स्ट्रॉंग आहे, जोपर्यंत त्याच्यामध्ये बेन्झिन येत नाही तोपर्यंत असणारा बॉन्डिंग हे स्ट्रॉंग आहे. बेन्झिन ज्यावेळेस वॉटरमध्ये आला त्यावेळेस त्या वॉटरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये प्रेझेंट असणारा बॉन्ड ब्रेक झाला आहे आणि तुमचा हा ऑक्सिजन आणि कशामध्ये, हायड्रोजनमध्ये किंवा कार्बनमध्ये जो नवीन बॉन्ड तयार झाला असेल तो झाला असेल, तो बॉन्ड कसा होणार मग, वीक होणार. म्हणून मी तुम्हाला सांगताना सांगितलं आहे की पॉझिटिव्ह डेव्हिएशन केव्हा येणार आहे, ज्यावेळेस सोल्युशनमध्ये सॉल्व्हंट आणि सोल्यूटमध्ये बॉन्ड फॉर्म होणार, तो बॉन्ड वीक असेल तर ॲज कम्पेअर्ड टू बॉन्ड प्रेझेंट इन सॉल्व्हंट अँड बॉन्ड प्रेझेंट इन सोल्यूट अँड सोल्यूट. हे झालं एक्झाम्पल, हे आपण एक्सप्लेनेशन दिलं. आता लक्षात कसं ठेवायचं सर, एखाद्याने एक क्वेश्चन केला की बाबा फॉलोइंग दिलेल्या एक्झाम्पलपैकी पॉझिटिव्ह डेव्हिएशन एक कुठलं एक्झाम्पल शो करतं, पॉझिटिव्ह डेव्हिएशन सांगणारं एक्झाम्पल कुठलं आहे, असं जरी क्वेश्चन विचारला तर तुम्ही सांगताना काय सांगायचं, मी नोट दिले तुम्हाला, नोटबुकमध्ये नोट दिले. नोटमध्ये काय लक्षात ठेवायचं बघा, नोटमध्ये काय सांगायचं आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन राऊल्स लॉमध्ये केव्हा येणार आहे, दोन कंपोनंट मी वापरतो आहे म्हणजे बायनरी सोल्युशन मला रिक्वायर्ड आहे. त्या दोन कंपोनंटमध्ये एक कंपोनंट हा तुमचा कसा असला पाहिजे, एक कंपोनंट हा तुमचा पोलार असला पाहिजे. वन कंपोनंट इज द पोलार इन नेचर अँड सेकंड कंपोनंट इज नॉन पोलार इन नेचर.
ज्यावेळेस अशा टाईपचे तुम्ही एक्झाम्पल बघणार, कसे एक कंपोनंट आहे पोलार नेचर शो करणार, H2O शोज द पोलार नेचर, बेन्झिन शोज द नॉन पोलार नेचर. ज्यावेळेस पोलार नेचर शो करणारा आणि नॉन पोलार नेचर शो करणारा कंबाईन होतील त्यावेळेस त्यांच्यामध्ये राऊल्स लॉने सांगितल्यानुसार पॉझिटिव्ह डेव्हिएशन येईल. त्यावेळेस डेव्हिएशन कुठलं येणार? पॉझिटिव्ह डेव्हिएशन येणार. बघा मग हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन राऊल्स लॉचे आपण म्हणजे जे काय पॉझिटिव्ह डेव्हिएशन आपण राऊल्स लॉचे स्टडी करतो ते डेव्हिएशन आता आपण संपवतोय किंवा ते संपले म्हणून सांगतोय. नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे? पॉझिटिव्ह डेव्हिएशन झाले हो सर, निगेटिव्ह डेव्हिएशन कसे आले ते सांगा. ठीक आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन संपले, आता कुठले डेव्हिएशन? निगेटिव्ह डेव्हिएशन कसं आलं? पॉझिटिव्ह डेव्हिएशन सगळ्यांच्या लक्षात आलं आहे, निगेटिव्ह डेव्हिएशन कसं येतं ते पण सांगा. पॉझिटिव्ह डेव्हिएशन कसं आलं लक्षात आले सर, निगेटिव्ह डेव्हिएशन कसं आले? चला मग लगेच न्यू पॉईंट. कुठला न्यू पॉईंट? निगेटिव्ह डेव्हिएशन्स ऑफ राऊल्स लॉ. राऊल्स लॉमध्ये निगेटिव्ह डेव्हिएशन कसे आले? चला क्लिअर करा. पॉझिटिव्ह डेव्हिएशन ज्याच्या लक्षात आले तो निगेटिव्ह डेव्हिएशन मुंडे सरांना म्हणणार सर तुम्ही थांबा माझे मी एक्सप्लेन करतो किंवा माझ्या ते लक्षात आलं आहे. चला डेव्हिएशनच्या अगोदरच्या गोष्टी तर नोट डाऊन करा. डेल्टा एच मिक्सिंग इज इक्वल टू 0, डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0, डेल्टा व्ही मिक्सिंग 0, डेल्टा एच मिक्सिंग 0. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कंपेरेबल, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कंपेरेबल, वेपर प्रेशर नियरली सेम. ठीक आहे, किंवा सोल्युशनचं जास्त असलं पाहिजे, आपण ते बोलतो सोल्युशनचं कमी असलं पाहिजे सॉल्व्हंटपेक्षा. ठीक आहे, ह्या 4 कंडिशन आहेत तुमच्या राऊल्स लॉच्या विदाऊट डेव्हिएशन. 4 कंडिशन आहेत विदाऊट डेव्हिएशन. आपल्याला एक्सप्लेन कुठलं करायचं आता? निगेटिव्ह डेव्हिएशन. चला सांगा पहिली कंडिशन काय असणार? व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? डेल्टा एच मिक्सिंग, डेल्टा एच मिक्सिंग बोला पटकन, कोण बोलतं आहे? ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन 0. ग्रेटर दॅन म्हणलं की पॉझिटिव्ह, 0पेक्षा जास्त म्हणलं तर मी तर सांगितले 0पेक्षा जास्त पॉझिटिव्ह, 0पेक्षा कमी निगेटिव्ह. डेल्टा एच मिक्सिंग निगेटिव्ह केव्हा असणार आहे? इफ डेल्टा एच मिक्सिंग निगेटिव्ह केव्हा असणार? इफ डेल्टा एच मिक्सिंग इज लेस दॅन 0. डेल्टा एच मिक्सिंग तुमचं कसं असेल तर लेस दॅन 0 असेल तर, डेल्टा एच मिक्सिंग इज लेस दॅन 0, देन अँड देन ओनली द गिवन सोल्युशन शोज निगेटिव्ह डेव्हिएशन. सेकंड कंडिशन इज व्हॉट? डेल्टा व्ही मिक्सिंग बोला. डेल्टा व्ही मिक्सिंग डेव्हिएशन लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन 0. थर्ड कंडिशन. आत्ता काय ऑब्झर्व झालं होतं की सोल्यूटमध्ये असणार इंटरॅक्शन, सॉल्वंटमध्ये असणार इंटरॅक्शन अँड सोल्यूट अँड सॉल्वंटमध्ये असणार इंटरॅक्शन. आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये काय सांगितलं आहे? सोल्यूट सॉल्वंटमध्ये असणारं इंटरॅक्शन कसं आहे? वीक आहे. सोल्यूट सॉल्वंटमध्ये असणारं इंटरॅक्शन कसं आहे? वीक आहे ॲज कम्पेअर्ड टू सोल्यूट अँड सॉल्वंट अँड सॉल्वंट. हे आपण कशामध्ये सांगितलं? इन केस ऑफ पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आता आपल्याला कशामध्ये सांगायचं आहे? निगेटिव्ह डेव्हिएशनच्या बाबतीमध्ये सांगायचं. निगेटिव्ह डेव्हिएशनमध्ये काय असणार आहे? निगेटिव्ह डेव्हिएशनमध्ये काय असणार आहे? सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये प्रेझेंट असणारं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असेल? स्ट्रॉंग असेल. स्ट्रॉंग असेल. विकर म्हणलं तर इकडं हायर म्हणा, तुम्हाला जशी सेंटेन्स वापरायचे तसे वापरा. विकर म्हणलं तर इकडं काय म्हणा? हायर म्हणा. सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये प्रेझेंट असणारं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्या दोघांपेक्षा कसं असला पाहिजे? जास्त असला पाहिजे. असं असेल तर द गिवन सोल्युशन शोज द निगेटिव्ह डेव्हिएशन. असं असेल तर दिलेलं सोल्युशन काय म्हणून काम करणार आहे किंवा काय शो करणार? निगेटिव्ह डेव्हिएशन शो करणार आहे. आता निगेटिव्ह डेव्हिएशन शो करते म्हणजे काय होतं बघा. सोल्यूटमध्ये इंटरॅक्शन आहे, सॉल्वंटमध्ये इंटरॅक्शन आहे, सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये इंटरॅक्शन आहे. सॉल्वंटमध्ये प्रेझेंट असणार इंटरॅक्शन म्हणजे बी आणि बीमध्ये प्रेझेंट असणार इंटरॅक्शन, ए आणि एमध्ये प्रेझेंट असणार इंटरॅक्शन, ए आणि बीमध्ये प्रेझेंट असणार इंटरॅक्शन. घडतंय काय बघा, ए आणि बीमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ए आणि बीमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज ग्रेटर दॅन म्हणजे ह्या दोघांमध्ये अट्रॅक्शन जास्त आहे ॲज कम्पेअर टू बी अँड बी, ए अँड बी. चला वेपर प्रेशर कोण सांगतंय? व्हॉट हॅपन इन केस ऑफ वेपर प्रेशर? बॉन्ड स्ट्रॉंग आहे, वेपर प्रेशर लो. बॉन्ड स्ट्रॉंग आहे, वेपर प्रेशर लो. बॉन्ड वीक आहे, वेपर प्रेशर हाय. बॉन्ड वीक आहे, वेपर प्रेशर हाय. मग जर इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा तुमचा जो बॉन्ड असेल तो कसा आहे? स्ट्रॉंग आहे. चला फॉर्म्युला सांगा. पी टोटल काय बघा इज इक्वल टू P10 x1. x1 इज द मोल फ्रॅक्शन ऑफ फर्स्ट कंपोनंट. P20 x2 इज द मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड कंपोनंट. चला P टोटल इज इक्वल टू P10 x1 प्लस P20 x2. काय कंडिशन असणार आहे?
सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये असणारं म्हणजे सोल्युशनमध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे तुमचं स्ट्रॉंग आहे. सोल्यूटमध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे स्ट्रॉंग आहे. जर सोल्यूटमध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर डेफिनेटली वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लेस दॅन किंवा लोअर दॅन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. याला तुम्ही असं पण लिहू शकता पी टोटल इज लेस दॅन P10x1 अँड वॉट P टोटल इज लेस दॅन P20x2. संपलं. फक्त मला हे हायलाईट करायचं आहे निगेटिव्ह डेव्हिएशनमध्ये हे असं का कारण सोल्युशनमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे तुमच्या सोल्युशनपेक्षा. हे फक्त लक्षात ठेवा. चला निगेटिव्ह डेव्हिएशन लक्षात आलं का. हे पॉईंट्स लक्षात आले का बघा. नेक्स्ट पॉईंट मला एक्सप्लेन करायचं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. नेक्स्ट पॉईंट कुठला असणार ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. एक कमीत कमी वेळामध्ये मी ग्राफ काढतो बघा. चला वेपर प्रेशर वर्सेस वॉट मोल फ्रॅक्शन तोच ग्राफ असणार आहे. x1 इज इक्वल टू 1 x2 इज इक्वल टू 0. हे असं x1 x2 काय येतं बघा. मोल फ्रॅक्शन x1चं 1 असेल तर x2चं डेफिनेटली 0 असणार आहे कारण मॅक्झिमम मोल फ्रॅक्शन तुमचं 1 असतं. x1चं 0 आलं x2चं किती येणार आहे 1 येणार आहे. x1 इकडून इकडं वाढत जातो आहे x2 इकडून इकडं वाढत येतो आहे. म्हणजे जर x1 इकडं वाढत असेल तर वेपर प्रेशर इथं कोणाच येणार आहे P10 येणार आहे. जर हा इकडं वाढत असेल तर वेपर प्रेशर ऑफ पर्टिक्युलर दिस कंपोनंट P1 कंपोनंटचं वेपर प्रेशर इकडे वाढत जाणार आहे. इकडे घ्या P20. हा जर x2 इकडे वाढत असेल x2 काय 0 आहे बघा इथं 25 काय असेल ते x2 इकडे 1 येतो आहे म्हणजे इकडे वेपर प्रेशर तुमचं काय होत जाणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे. इकडे वेपर प्रेशर तुमचं फर्स्ट कंपोनंटचं इन्क्रीज होत जाणार इकडे सेकंड कंपोनंटचं इन्क्रीज होत जाणार. ठीक आहे. आता घडते काय बघा निगेटिव्ह डेव्हिएशन आहे. पॉझिटिव्ह असेल तर व्हॅल्यू जास्त येत होत्या आता निगेटिव्ह डेव्हिएशन आहे कशा येणार व्हॅल्यू लो येणार आहे. हे बघा दिस वन इज द ग्राफ ऑफ निगेटिव्ह डेव्हिएशन अँड दिस वन इज द ग्राफ ऑफ निगेटिव्ह डेव्हिएशन. म्हणून आपण आत्ता सांगताना सांगितलं काय सांगितलं आहे P टोटल इज लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन P टोटल. हा तुमचा P टोटलचा ग्राफ आला. P टोटल इज इक्वल टू P10 किंवा P1 प्लस P2 काय येणार आहे बघा P टोटल इज लेस दॅन P10x1 प्लस P20 x1 x2. संपलं. पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह डेव्हिएशन. उद्याच्या लेक्चरला नवीन कन्सेप्ट लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आपलं ऑलरेडी झालं आहे. बघूया एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट उद्याच्या लेक्चरला आपण डिस्कस करूया. हे लक्षात ठेवा. थँक्यू.